रक्त वाहिलं स्टुडंटचं ते अतिशय वाईट होतं. तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते. ते स्टुडंट्स आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे. आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असं तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय. उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर. धन्यवाद. आता फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे. असंच जर चालत राहिलं तर पुढे ही मुलं सरकार बदलायला मागपुढे बघणार नाहीत असं वक्तव्य छत्रपती संभाजीनगर इथं दाखल होताच विमानतळावरून अभिजित दिपके यांनी केलंय. अमित शाह. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.